संघटनेसंदर्भातली रचना ज्या वेळेला दाखवण्यात आली, सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर दाखवलेली आहे आणि निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यावर त्यांनी आणखी एक दाखला दिलाय। सिब्बल यांनी जनता दल फुटीचा दाखला कोर्टामध्ये दिला आहे। निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमतावरून मूळ पक्ष आणि चिन्ह देणं हे कायदेशीररित्या चुकीचं आहे। हा ठाकरे गटाचा मुख्य दावा आहे आणि निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतलेले होते त्या निर्णयावरच प्रश्न जे आहे ते कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज देखील त्यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। एसआर बोमई केसचा दाखला सुद्धा सिब्बल यांनी दिलेला आहे। जनता दल यातल्या फुटीचा दाखला त्यांनी दिला। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला असं म्हटलेलं आहे। त्यासाठी 2 दाखले त्यांनी या ठिकाणी दिले। जनता दल फुटीचा दाखला कोर्टामध्ये सिब्बल यांनी दिलेला आहे। आमदारांमधली फूट, पक्षामधली फूट या अनुषंगाने सुद्धा युक्तिवाद केला जातोय। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता असं सिब्बल यांनी या ठिकाणी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर 2018 मध्ये घटना बदल झाला आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली। त्यावेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी जनता दल फुटीचा दाखला जो आहे तो कोर्टामध्ये या ठिकाणी दिलेला आहे। सपाचा उल्लेख देखील सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेला होता आणि आता जनता दलचा उल्लेख देखील त्यांनी केलाय। तर दोन्ही बाजूने राष्ट्रीय कार्यकारिणीवर आक्षेप घेण्यात आला नव्हता। मंत्र्यांना शिंदेंकडनं आक्षेप घेण्यात आला ना ठाकरेंकडनं। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही बाजूंना राष्ट्रीय कार्यकारिणीवर आक्षेप घेण्यात आलेला नव्हता। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता असं युक्तिवादादरम्यान सिब्बल बोलतायत। निवडणूक आयोगाची प्रत जी आहे ती सुद्धा सिब्बल यांनी कोर्टासमोर दिलेली आहे। ज्या नेमणुका झाल्या त्या संदर्भातली माहिती ही निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे संदर्भ लागू होत नाही। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी कोर्टामध्ये आयोगाच्या निर्णयाची प्रत दाखवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। जनता दलाचा दाखला दिलेला आहे, मात्र इथे तो संदर्भ लागू होतो। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। दोन्ही बाजूने राष्ट्रीय कार्यकारिणीवर आक्षेप घेतला नव्हता। सिब्बल यांनी जनता दल फुटीचा दाखला हा कोर्टामध्ये दिलेला आहे। एसआर बोमई केसचा दाखला सुद्धा सिब्बल यांच्याकडून देण्यात आलेला आहे। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे जनता दलाच्या निवडी संदर्भात इथे हा नियम संदर्भ लागू होत नाही असं सिब्बल यांनी म्हटलं। कोणत्याही बाजूने राष्ट्रीय कार्यकारिणी त्यावर कोणी हरकत घेतली नाही असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली गेली, वेळोवेळी त्याची कागदपत्र ही निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे संदर्भ लागू होत नाही असं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान म्हणतात। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं जातंय। दोन्ही बाजूंना राष्ट्रीय कार्यकारिणीवर आक्षेप घेतला नव्हता असं सिब्बल कोर्टात म्हणतात। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे लागू होत नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे आणि पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। पक्षाची एक घटना आहे आणि त्या घटनेनुसारच पक्षामध्ये काम चालतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कालही केला होता। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाच्या घटनेसंदर्भातले दाखले सिब्बल यांनी दिल्यानंतर कोर्टानेही असं म्हटलं होतं की पक्षाची जी काही एकूणच संरचना आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। शिंदेनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली असं सिब्बल हे कोर्टामध्ये म्हणतात। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतात। याआधी दोन्ही बाजूंकडनं राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणताही आक्षेप नव्हता, मात्र शिंदेनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। घटनेचा उल्लेख करत असताना 1999 आणि 2018चा उल्लेख कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेला आहे। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं कपिल सिब्बल असं म्हणतात आणि सोबतच जनता दल शिवसेना प्रकरणामध्ये सर्व साम्य आहे असं नाही असं देखील सिब्बल यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे ते लागू होत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमच्या प्रकरणामध्ये निर्णय घेताना निवडणूक आयोगाने जनता दलाच्या निर्णयावरच अवलंबून राहून निर्णय घेतला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। जनता दलाचं अधिवेशन कोणी बोलावलं, त्यामध्ये कोणाला निमंत्रण दिलं हे रेकॉर्डवर नाही असं देखील आता सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिली असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। म्हणजे जनता दलाच्या निर्णयावर आता आयोगानं आमचा निर्णय घेताना त्याचा विचार केला असं सिब्बल यांचं म्हणणं आहे।
तर कुठल्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. शिंदेंनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली असं सिब्बल यांनी म्हटलं. कुठल्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटले. सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान सुरुवात करत असतानाच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आतापर्यंतच्या युक्तिवादादरम्यान त्यांनी वारंवार निवडणूक आयोगानं कसे चुकीचे निर्णय घेतले त्याचे दाखले देखील या ठिकाणी दिलेले आहेत. जनता दलाचं अधिवेशनासंदर्भात आता ते बोलतायत तेव्हा कुणाला निमंत्रण होतं हे देखील रेकॉर्डवर नाही असं सिब्बल म्हणतायत. आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिली असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. जनता दलानं अधिवेशन कोणी बोलावलं त्यामध्ये कोणाला निमंत्रण दिलं हे रेकॉर्डवर नाही. कुठल्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा देखील सवाल या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तर जनता दलाचं अधिवेशन होतं तेव्हा कोणाला निमंत्रण होतं हे देखील रेकॉर्डवर आलेलं नाही असं सिब्बल यांनी म्हटलं. त्यामुळे कोणत्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा सवाल देखील सिब्बल यांनी शिंदेंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर उपस्थित केलेला आहे. सिब्बल यांनी आतापर्यंतच्या युक्तिवादादरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवलेला होता मग तर्कशास्त्र फिरवलं असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेला आहे. आता जनता दलाचं अधिवेशनासंदर्भात सुद्धा ते मुद्दा उपस्थित करतायत. सिब्बल यांच्याकडून 1994च्या जनता दलाच्या घडामोडींचा दाखला या ठिकाणी दिला जातोय. जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर सिब्बल जनता दलातील फुटीचा संदर्भ देत त्यांनी याचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिली असं सिब्बल बोलतायत. तर सिब्बल यांच्याकडनं 1994च्या जनता दलामधल्या घडामोडींवर भाष्य करण्यात आलेलं आहे. जनता दलामध्ये बऱ्याचदा फूट पडलेली होती आणि त्या संदर्भातला हे प्रकरण आहे. तर जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही असं सिब्बल यांनी म्हटलंय आणि त्यांनी इथे त्याचं विश्लेषण देखील केलेलं आहे. जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं त्यामध्ये कोणाला निमंत्रण दिलं हे रेकॉर्डवर नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. सिब्बल यांच्याकडून 1994च्या जनता दलाच्या घडामोडींचा दाखला या ठिकाणी दिला जातोय. जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. आतापर्यंत सुनावणीमध्ये काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूया. आयोगाने चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता असं कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलंय. आयोगाने जनता दलाचा दाखला दिला मात्र इथे तो संदर्भ लागू होत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं असं युक्तिवादादरम्यान सिब्बल बोलतायत. तर शिंदेंनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. जनता दल आणि शिवसेना दोन्ही प्रकरणामध्ये सर्व साम्य असं नाही असं कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी युक्तिवादादरम्यान नमूद केलंय. तर आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिला असा सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं कुणाला निमंत्रण हे रेकॉर्डवर नाही असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. कोणत्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल यांच्याकडून 1994च्या जनता दलाच्या घडामोडींचा दाखला आता कोर्टामध्ये दिला जातोय. गेल्या 4 वर्षांमध्ये अनेक पक्षफुटीची प्रकरणं पाहिली आहेत असं सिब्बल यांनी म्हटलंय. प्रत्येक प्रकरणामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ते